तर हे आपलं ढोसाचं बॅटर आहे, जे छानपैकी मऊसूद असं फर्मेंट झालेलं आहे. पहिला आपण ना ड्राय पावडर बनवून घेऊ. तर त्याच्यासाठी ही रोस्टेड चणा डाळ आहे, ती मिक्सरला फिरवून घ्यायची. आता ही मिक्सरला फिरवून घेऊ. आता आपण लाल चटणी बनवून घेऊ. त्याच्यासाठी कांदा मी चॉप केला आहे रफली, त्याच्यानंतर लसूणच्या 4 पाकळ्या आणि ही लाल मिरची आहे, जी मी अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती. आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊ. कांदा, लसूणच्या पाकळ्या, लाल मिरच्या, कांदा, त्याच्यात मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि थोडीशी रेड चिली पावडर टाकायची. थोडीशीच टाकायची, नाहीतर तिखट होईल. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं. खोलते. तर ही लाल चटणी तयार झालेली आहे. आता ना खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी पहिलं खोबरं घेते आहे, किसलेलं हे खोबरं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे आपण त्याच्यात घालायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे आहेत हे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा चवीसाठी जे रोस्टेड चणा डाळ होतं मगाशी, म्हणजेच दलिया म्हणतात, ते टाकायचं. त्याच्यावर नंतर त्याच्यात चिंच टाकायची आहे थोडीशी आंबटपणासाठी. चवीपुरतं मीठ. आता त्याच्यात कोथिंबीर आणि ह्या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत, तर तुमच्याकडे जशा असतील त्या चवीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या त्याच्यात घालू शकता. आणि वरून लिंबाचा रस. आणि थोडंसं पाणी घालून हे आता मिक्सरला लावून घ्यायचं. आता त्या खोबऱ्याच्या चटणीवर तडका तयार करू. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालू. तेल छान गरम झाल्यावर त्यात राई घालायची, लाल मिरच्या घालायच्या, हिंग आणि कढीपत्ता घालून ही फोडणी आपण त्या तयार झालेल्या खोबऱ्या आणि शेंगदाण्याच्या चटणीवर तडका देऊ. आता डोसा बनवायला घेऊ. तर इथे माझ्याकडे भिडं आहे, त्यावरती मी असं प्रकारे कांद्याने तेल लावून घेतलंय. त्यावर आता बॅटर पसरवून घेऊ. बॅटर पसरून होताच त्यावर एक फोडलेलं अंड घालून ते पसरवून घेऊ. आता त्यावर झाकण ठेवून अंड शिजू देऊ.
आता अशा प्रकारे आपला यम्मी आणि टेस्टी अंडा डोसा तयार आहे.